बरं, आवाज येतो? प्रशांत, प्रशांत आवाज येतो? आवाज येतो प्रशांत? काय म्हणते ते? येतो 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 सुरू करू का? अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीनं एक 7 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित केली गेलेली आहे. ही व्याख्यानमाला म्हणजे एका अर्थानं विचारांचा सप्ताह, विचार विनिमयाचा सप्ताह आणि विचार संवर्धनाचाच सप्ताह आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं अशा प्रकारचा या कोरोना काळामध्ये अत्यंत सर्जनशील अशा प्रकारचा उपक्रम राबवणाऱ्या या महामंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना, प्रशांत वंजारे असतील, गंगाधर ढवळे असतील आणि त्यांचे इतरही सहकारी असतील, या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. या निमित्तानं अगदी सुरुवातीलाच भावंडांनो, मी एक शोक संवेदना व्यक्त करणार आहे. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीनं आपण या कार्यक्रमामध्ये जे बहुसंख्येनं सहभागी झालात त्या तुमच्या वतीनं आणि मी स्वतःही आपले आंबेडकरी चळवळीतले खंदे कार्यकर्ते, अत्यंत महत्त्वाचे प्रज्ञावंत या 2-3 दिवसांमध्ये सुद्धा काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. वीरा साथीदार, ॲडव्होकेट संदेश भालेकर आणि आज डॉक्टर कृष्णा कांबळे यांचं निधन झाल्याची वार्ता आलेली आहे. भावंडांनो, परिवर्तनाच्या चळवळीतील, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील ही विशेष नामं आहेत. त्यांची कामं मोठी आहेत आणि या मोठ्या सगळ्या प्रतिभावंतांना, प्रज्ञावंतांना आपण सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अतोनात आदरच आहे. त्यांचं असं आकस्मिक निघून जाणं हे आपल्या चळवळीला मोठं धोक्याचं आहे आणि हे चळवळीचं मोठी हानी करणारं आहे. त्यांना आपण सगळेच अभिवादन करू, त्यांच्या संबंधी शोकसंवेदना व्यक्त करू. भावंडांनो, आजच्या ह्या व्याख्यानमालेचं शेवटचं समारोपाचं मी पुष्प गुंफतो आहे. या व्याख्यानमालेचा प्रारंभ आपले बंधू, साहित्यिक विचारवंत लक्ष्मणराव माने यांनी केलेला आहे. त्यांनी उद्घाटन केलेलं आहे.
उपन्यास केलेला आहे. आणि या निमित्ताने त्यांनी अत्यंत चांगला विषय, आजच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्या भाषणामधून मांडलेला आहे. काय विषय होता? संविधान राष्ट्र कोणासाठी? अत्यंत महत्त्वाचा विषय. आणि त्यांनी आजच्या सगळ्या धर्मांध राजकारणाच्या, फॅसिस्ट राजकारणाच्या या सगळ्या दार उघडून दिलेला आहे. त्यांना मी तुम्हा सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो. दुसरा विषय मांडला माधव सरकुंडे यांनी, साहित्यिकांची आणि बुद्धिजीवींची आजच्या विद्यमान काळामध्ये काय जबाबदारी संभवते, त्यांचं उत्तरदायित्व काय आहे, अशा प्रकारचा विचार माधव सरकुंडे यांनी बुद्धिजीवींची, इंटलेक्च्युअलची जबाबदारी आणि साहित्यिकांची जबाबदारी अत्यंत जबाबदारीनं आपल्या व्याख्यानातून मांडला. सरकुंडे हे अभ्यासक आहेत, आपले बंधू आहेत. तिसरा विषय होता व्यवस्थान परिवर्तनाचा तत्वव्यूह. आणि हा विषय आजच्या संदर्भात तर विशेषच महत्त्वाचा आहे. व्यवस्थेत परिवर्तन झालं पाहिजे, व्यवस्था बदल झाला पाहिजे. कोणती व्यवस्था ही? ती आपल्याला का नको आहे? तिची कारणं देत देत गोणारकरांनी हा व्यवस्थांतराचा आराखडा आणि तत्वव्यूह बाबासाहेबांचा तुम्हा सगळ्यांच्या पुढे मांडलेला आहे. त्यानंतरचं भाषण होतं प्रकाश राठोड यांचं. बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि शेतकऱ्यांच्या चळवळी असा एक विचारव्यूह, एक तत्वव्यूह त्यांनी आपल्या भाषणामध्ये मांडला. आणि आज जे शेतकऱ्यांच्या संदर्भातले कायदे केंद्र सरकारनं केलेले आहेत आणि इतके दिवस, इतके महिने शेतकऱ्यांचं हे कायदे रद्द करावे म्हणून आंदोलन सुरू आहे, देशभर त्यांना पाठिंबा मिळतो आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रकाश राठोड यांनी आपल्या भाषणामधून एक महत्त्वाचा विचार, एक महत्त्वाचं सूत्र, की हे सगळे कायदे कोणाच्या हिताचे आहेत? भांडवलदारांच्या हिताचे आहेत, जमीनदारांच्या हिताचे आहेत, सरंजामदारांच्या हिताचे आहेत. आणि ज्यांना चातुर्वर्ण्याची व्यवस्था इथं निर्माण करायची आहे त्या सगळ्या उच्चवर्णीय वर्चस्ववाद्यांच्या हिताचे हे सगळे कायदे कसे आहेत, असा एक विषय प्रकाश यांनी आपल्यापुढे मांडलेला आहे. प्रतिभा अहिरेंनी एक महत्त्वाचा विषय, क्रांतीचं चक्र अर्धच फिरलेलं आहे, ते पूर्ण कसं फिरेल, हा विषय त्यांनी आपल्या व्याख्यानासाठी घेतला. आणि सामाजिक एकतेच्या बळानंच, म्हणजे आपण सगळे एकत्र आलो तर, अगदी बौद्ध आहेत, ओबीसी आहेत, आदिवासी आहेत, भटके विमुक्त आहेत, स्त्रिया आहेत, अल्पसंख्य मुसलमान, ख्रिश्चन असे सगळे अल्पसंख्य आहेत. हे सगळे या व्यवस्थेमध्ये गांजलेले आहेत. अन्यायत्रस्त अशा प्रकारचे हे सगळे लोक आहेत. राजकारण यांच्यासाठी केलं जात नाही, क्रांती यांच्यासाठी केली जात नाही. विकासाची भाषा कोणासाठी, विकासाची भाषा कशी, या संदर्भातलं अत्यंत महत्त्वाचं विवेचन प्रतिभा अहिरेंनी इथे मांडलेलं आहे. आणि सगळे समाज, सगळे वंचित घटक, सगळे बहिष्कृत घटक, अन्यायत्रस्त आणि अन्यायग्रस्त घटक ही एकत्र आले तर सत्तांतर होऊ शकतं, क्रांतीचं चक्र पूर्ण फिरू शकतं, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत अशा प्रकारचा एक अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी मांडलेला आहे. 6वं व्याख्यान होतं अनंत राऊत यांचं. अनंत राऊत हे अत्यंत चांगले अभ्यासक आहेत, वक्ते आहेत. त्यांनी आपल्या भाषणामध्ये
बाबासाहेबांचा क्रांतिकारी समाजवाद कोणता, त्याची मांडणी केलेली आहे. हा क्रांतिकारी समाजवाद बाबासाहेबांचा त्यांच्या स्टेट अँड मायनॉरिटीज या पुस्तकामध्ये, या मेमोरंडममध्ये आलेला आहे. आणि या स्टेट आणि मायनॉरिटीजमधल्या समाजवादाला त्यांच्या एकूणच ग्रंथांमधील व्हिजन हे पायाभूत अशा प्रकारचं प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी हा समाजवाद आजच्या युगामध्ये मार्क्सच्या समाजवादापेक्षा, फेबियन समाजवादापेक्षा, गांधीयन समाजवादापेक्षा हा बाबासाहेब आंबेडकरांचा समाजवाद कसा वेगळा आहे, आणि केवळ वेगळा नाही तर तो या देशाच्या आणि एकूणच जगाच्याही हिताचा कसा आहे, अशा प्रकारची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजवादामध्ये आपल्याला हे दिसतं की हुकुमशाही नाही. या समाजवादामध्ये असं दिसतं की कोणत्याही प्रकारची हिंसा नाही. या समाजवादाचं नातं सरळ सरळ थेट गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाशी आहे, भिक्खू संघातील लोकशाहीशी आहे, या लोकशाही समाजवादाशी आहे असं आपल्याला दिसतं. अशा प्रकारचे हे सगळे विषय आज जे बोलले गेले पाहिजेत, आजच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, वाङ्मयीन अशा सगळ्या पर्यावरणामध्ये ज्या विषयांची चर्चा व्हायला हवी होती त्या विषयांची चर्चा या सगळ्याच आपल्या महनीय वक्त्यांनी केलेली आहे. आपले हे सगळे अभ्यासक अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे मी आपल्याला सांगितलं पाहिजे. भावंडांनो, आता या सगळ्या 6 व्याख्यानांचा समारोप माझ्या या शेवटच्या भाषणातून आपण करतो आहोत. एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, बाबासाहेबांची जयंती म्हणजे जगाच्या पाठीवरच्या एका महामिथकाची जयंती आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही जगाच्या पाठीवरच्या एका महाप्रज्ञावंताची जयंती आहे. आजच्या जागतिक डिस्कोर्समध्ये, विचारविश्वामध्ये जो भारताचा एक महान विचारवंत अध्यक्षस्थानी आहे, महानायक आहे या विचारविश्वाचा, ज्याचं तत्त्वज्ञान जागतिक पातळीवर आता क्रमानं, भारतात त्याचा फार अभ्यास होत नाही, फार चिंतन होत नाही, पण जागतिक पातळीवर हे चिंतन आता प्रामुख्यानं चर्चेला घेतलं जात आहे. बाबासाहेबांची जयंती हे एका युगनायकाची, ज्याला एक संपूर्ण आणि पायाभूत युगांतर हवं होतं, व्यवस्था बदल होता, अशा प्रकारच्या प्रज्ञावंताची जयंती आहे. आणि ती जगाच्या 152 देशांमध्ये साजरी केली जात आहे. अख्खं जगच बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहे. आपल्याला हे माहीत आहे, तपशील आपल्याला माहीत आहे. बाबासाहेब समतेचं प्रतीक आहेत, बाबासाहेब ज्ञानाचं प्रतीक आहेत, बाबासाहेब न्यायाचं प्रतीक आहेत, बाबासाहेब संघर्षाचं प्रतीक आहेत, बाबासाहेब एका महायुद्धाचं प्रतीक आहे, बाबासाहेब स्वतः एक महायुद्ध आहेत. अशा प्रकारच्या सगळ्या उपाध्या बाबासाहेबांना दिल्या जातात. बाबासाहेबांचं वर्णन हे जागतिक पातळीवर एक महातत्वज्ञानी म्हणूनच आज केलं जात आहे असं आपल्याला दिसतं. भावंडांनो, एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की बाबासाहेबांची ही जयंती म्हणजे त्याचा जन्मदिवस नव्हे. बाबासाहेबांची जयंती ही अलीकडे कोणाचीही जयंती साजरी केली जाते तशी जयंती नाही आहे. ज्यांचे जन्मदिवस सुद्धा अर्थपूर्ण नाहीत अशांच्याही जयंत्या आता केल्या जात आहेत. पण तो मुद्दा आपण सोडून देऊ. आपला मुद्दा असा आहे की बाबासाहेबांची जयंती ही एका क्रांतीचीच जयंती आहे.
बाबासाहेबांची जयंती ही एका उलथापालथीची जयंती आहे. संपूर्ण व्यवस्थेला उद्ध्वस्त करणाऱ्या एका समर्थ बुद्धिवादाची ती जयंती आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. भावंडांनो, बाबासाहेबांचे वाढदिवस त्याच्या आधी साजरे झाले असतील, पण तपशील असा मिळतो की 1928 साली बाबासाहेबांची जयंती जनार्दन सदाशिव रणपिसे या माणसानं पुण्यामध्ये सुरू केली. 1928 साली ही पहिली जयंती. आणि या जयंतीला आता इतक्या फांद्या फुटलेल्या आहेत, या जयंतीला आता इतका मोहर आलेला आहे. भारतातल्या खेड्याखेड्यातून, भारताच्या गावागावातून, शहरातून आणि जगातल्याही असंख्य शहरांमधून, गावांमधून ही जयंती ही एका न्यायसंवर्धनाची जयंती साजरी होती आहे. हा पाढा, हा जयंतीचा उपक्रम कोणी कोणावरती लादलेला नाही आहे. बाबासाहेबांची जयंती भारतातल्या काही लोकांनी करावी हे साहजिकही आहे, पण ही जयंती आता कुठल्याही मर्यादित घटकापुरती राहिली नाही, भारतातल्या कोणत्याही गटापुरती राहिली नाही, कोणत्याही क्षेत्रापुरती राहिली नाही. ती सर्वव्यापी झालेली आहे, सर्वसमावेशक झालेली आहे. आणि जगातलेही सगळे लोक या मुक्तीच्या प्रकल्पाला अभिवादन करण्यासाठी, या क्रांतीच्या प्रबंधाला अभिवादन करण्यासाठी अशा प्रकारचा एक प्रकल्प जगात होऊन गेला. हा प्रकल्प मांडणारा माणूस होऊन गेला. आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करायचं असेल, बंडखोरी करायची असेल, क्रांती करायची असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन, त्यांचा हा क्रांतीचा प्रकल्प जगातल्या सगळ्यांसाठीच अत्यंत उपयुक्त आहे, अत्यंत मोलाचा आहे. आणि हाच प्रकल्प आपल्यालाही आपल्या अन्यायाच्या अंधारातून बाहेर काढू शकतो, आपल्या सगळ्या अधःपतनातून आपल्याला बाहेर काढू शकतो, तिथल्या शोषण सत्ताकाच्या अत्याचारातून आपल्याला बाहेर काढू शकतो. हा विचार बाबासाहेबांचा, हे तत्त्वज्ञान बाबासाहेबांचं, क्रांतीचं तत्त्वज्ञान आपल्याला तिथल्या वर्चस्ववाद्यांच्या तुरुंगातून मुक्त करू शकतं. असल्या प्रकारची भावना जगातल्या अनेक राष्ट्रांची, त्या राष्ट्रांमधील उपेक्षितांची, बहिष्कृतांची झालेली आहे. आणि ते उत्स्फूर्तपणे बाबासाहेबांची जयंती जगाच्या पाठीवर सर्वत्र साजरी करीत आहेत असं आपल्याला दिसतं. भावंडांनो, बाबासाहेबांची जयंती ही अत्यंत जयंती म्हणून आपण साजरी करायचीच नाही आहे, तो क्रांतीचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करायचा आहे. आणि आजच्या संदर्भात आपण या जयंतीचे संदर्भ, सामाजिक परिप्रेक्ष्य समजावून घेतलं पाहिजे. कुठले प्रश्न आहेत आजचे? आजचा महत्त्वाचा प्रश्न कोरोनाचा आहे. तुमच्या जगण्यापुढे, आपल्या सगळ्यांच्या जगण्यापुढे कोरोनानं एक महासंकट उभं केलं आहे, महाप्रश्न उभा केलेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक माणसाला आपल्या जगण्याची आज कुठली निश्चिती वाटत नाही. अशा प्रकारच्या या काळामध्ये, जसा हा कोरोनाचा काळ आहे, त्या प्रकारेच असाच महामारीचा काळ आपल्या राजकारणात सुरू आहे. हे राजकारण सुद्धा एका अर्थाने या देशातल्या बहुजन समाजाला, या देशातल्या सर्वहाराला, या देशातल्या उपेक्षितांना एका अर्थानं व्यवस्थेच्या बाहेर काढणारं, त्याला एका अर्थानं पदच्युत करणारं,
त्याला एका अर्थानं त्या मेन प्रवाहामधून, प्रमुख प्रवाहामधून जीवनाच्या हद्दपार करणारं अशा प्रकारचं हे वातावरण आहे. राजकारणाच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात, अर्थकारणाच्या संदर्भात, समाजकारणाच्या संदर्भात, साहित्याच्या संदर्भात, अशा सर्व संदर्भात हे जे वातावरण आहे ते सगळ्या संदर्भात कोरोना कसा शिरला आहे त्याचं एका अर्थानं हे द्योतन आहे असं मला स्वतःला वाटतं. या परिस्थितीमध्ये गोरगरिबांची काय परिस्थिती हाल होत आहेत, गोरगरीब कसे या सगळ्या व्यवस्थेतून पदच्युत केले जात आहेत, या व्यवस्थेनं या सगळ्या लोकांना मारलं नाही, त्यांना विचार बंद केला, त्यांची डोकी बंद केली, विचाराचं इंद्रिय बंद केलं. भावंडांनो, एकदा तुमच्या डोक्यातला विचार बंद केला, ही संवेदन शक्ती बंद केली, ती निकामी केली, तर मग तुम्हाला वेगळं मारायची गरज नसते. अशा वातावरणामध्ये आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो आहोत. ही जयंती भावंडांनो रंजनाची जयंती असू नये, ही जयंती मनोरंजन करणारी अशा प्रकारची असू नये. या जयंतीमध्ये DJ लागता कामा नये, गुलाल बुक्का किंवा निळ उधळला जाता कामा नये, नाच गाणे होता कामा नाहीत. रंजनपर अशा प्रकारचं स्वरूप जयंतीला आलेलं आहे, तसं स्वरूप येता कामा नये. कारण ही जयंती एका तत्त्वज्ञानाची जयंती आहे. एक नवी सिस्टीम दुनियेला, एक नवा परिवर्तनाचा प्रबंध दुनियेला देणाऱ्या एका महातत्वज्ञानाची ही जयंती आहे. या जयंतीला रंजनाच्या पातळीवर नेऊ नका आणि या जयंतीला एका अर्थानं भ्रष्ट करू नका. या जयंतीचं पावित्र्य, या जयंतीचं वैचारिक मूल्य अबाधित ठेवा असं मी आपल्याला म्हणेन. भावंडांनो, या देशातल्या आंबेडकर चळवळीच्या विरोधकांना, क्रांतीच्या विरोधकांना काय पाहिजे आहे? ह्या सगळ्यांना हे पाहिजे आहे की आंबेडकर चळवळीतील माणसं, आंबेडकर चळवळीतील तरुण तरुणी, ह्यांचे साहित्यिक, ह्यांचे विचारवंत हे व्यवस्थेला शरण गेले पाहिजेत. बुद्धाला तुम्ही शरण जाता कामा नये, बुद्धाचं अनुयायित्व पत्करता कामा नये, क्रांतीचं, बाबासाहेबांचं अनुयायित्व, फुल्यांचं अनुयायित्व तुम्ही पत्करता कामा नये. तर तुम्हाला जी गोठवणारी, क्रांतीला गोठवणारी जी व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था आहे, सामाजिक व्यवस्था आहे, सांस्कृतिक व्यवस्था आहे, तिच्या अधीन तुम्ही व्हावं, तिचं दास्य तुम्ही पत्करावं. हे या संदर्भात सांगतो. भावंडांनो, जयंतीसाठी आपली माणसं जी वर्गणी गोळा करतात, ही वर्गणीसुद्धा ज्यांना बाबासाहेब आंबेडकर या देशातून हद्दपार करायचा, जसं बुद्धाला हद्दपार केलं होतं म्हणजे तसा अपयशी प्रयत्न त्यांनी करून पाहिला होता. असाच एक अपयशी प्रयत्न बाबासाहेबांना त्यांच्या वैचारिकतेला, त्यांच्या क्रांती विचाराला एका अर्थानं हद्दपार करण्याचं, त्यांना नष्ट करण्याचं, उद्ध्वस्त करण्याचं एक अपयशी काम करण्याचा प्रयत्न इथली व्यवस्था करते आहे. भावंडांनो, तुम्हाला हे माहीत आहे, मी हा तपशील सांगायची गरज नाही आहे. आपल्यातली अनेक माणसं साहित्य संमेलनासाठी, कोणत्याही कार्यक्रमासाठी, जयंतीच्या कार्यक्रमासाठी वर्गण्या मागायला त्यांच्याकडे जातात ज्यांना आंबेडकर नको असतात. यांना त्या पद्धतीनं बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान आणि बाबासाहेबांचा प्रभाव, त्यांच्या क्रांती मूल्यांचा प्रभाव, क्रांती तत्त्वज्ञानाचा प्रभाव या समाजातून नष्ट केला जाईल. अशा प्रकारची ज्यांची मनीषा आहे, अशा प्रकारचे प्रकट किंवा छुपे प्रयत्न जे करतात त्यांच्याकडे ही माणसं वर्गणीला जातात आणि वर्गणी घेतात आणि मग जयंत्या साजऱ्या करतात. ह्या जयंत्या साजऱ्या करताना एक आणखी सूत्र आपल्या लक्षात येईल की या मंडळाला वाटतं माझी जयंती मोठी झाली पाहिजे, त्या मंडळाला वाटतं माझी जयंती मोठी झाली पाहिजे.
या जयंतीमध्ये खूप लोक असले पाहिजेत, त्या जयंतीमध्ये खूप लोक असले पाहिजेत. आणि मग लोक जमा करण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, नाच गाण्याचे कार्यक्रम, कव्वल्याचे कार्यक्रम, अशा प्रकारचे सगळे रंजनाचे कार्यक्रम केले जातात. आपली जयंती साजरी आणि सर्वश्रेष्ठ व्हावी, त्या मंडळापेक्षा मोठी व्हावी म्हणून ही वृत्ती मला अत्यंत वाईट वाटते. पहा, या वृत्तीचं हे बरोबर नाही आहे. लोक खूप जमा करणे म्हणजे जयंती मोठे करणे असं नव्हे. तुम्ही 200 माणसं एकत्र करा आणि अत्यंत शांतपणे बाबासाहेबांचा विचार त्यांना समजावून सांगा. ही जयंती मोठी होते रंजनाच्या जयंतीपेक्षा. एक मोठे सौंदर्यशास्त्रज्ञ आहेत, कॉलिंगवूड नावाचे, R.G. कॉलिंगवूड. ते काय म्हणाले होते भावंडांनो? ते म्हणाले होते, रंजन हा रोग आहे, हा आजार आहे, आणि मनोरंजनाचा हा रंजनाचा हा करमणुकीचा आजार ज्या समाजाला लागतो ना, तो समाज आज ना उद्या अधपतित होणं अपरिहार्य आहे. तो समाज अधपतित होतोच. भावंडांनो, आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की या पद्धतीने आपण रंजनाचे गुलाम होता कामा नये. रंजन आपलं गुलाम असलं पाहिजे. रंजन कसं असायचं, कसं असायला पाहिजे? बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते? व्हॉट इंटरेस्ट मी, इन्स्ट्रक्ट मी, आय मुजेस मी. मला जे शिकवतं ना तेच मला आनंद देतं, तेच मला अगदी उन्नत करतं. जे मला शिकवतं, इन्स्ट्रक्ट करतं. भावंडांनो, बाबासाहेबांचे हे शब्द आपण कायम लक्षात ठेवा. आपल्याला सगळं दुनियेपासून शिकायचं आहे, बाबासाहेबांपासून शिकायचंच आहे, पण आपल्या अनुभवांपासून शिकायचं आहे, वर्तमानापासून शिकायचं आहे. आपल्याला आपला विचार असा कॉइन करायचा आहे, आपला विचार असा निर्माण करायचा आहे, तो बाबासाहेबांची सूत्रे पुढे नेणारा विचार असला पाहिजे. ह्याचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे. भावंडांनो, 10-15 वर्षामध्ये नव्या प्रकारची जयंती साजरी करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात झाले. पुण्यात झाला असा प्रयत्न, नाशिकमध्ये झाला, नांदेडमध्ये झाला, परभणीमध्ये झाला, लोणेरे इथं झाला, रायगड जिल्ह्यामध्ये. अशा सगळ्या उपक्रमांमध्ये मी सहभागी झालो आहे. बाबासाहेबांची जयंती अशा प्रकारच्या मनोरंजनाशिवाय, अशा प्रकारच्या ज्याला आपण सवंग मनोरंजन म्हणतो, जे मनोरंजन तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचा, तुम्हाला तुमच्या ध्येयाचा विसर पाडतं, आणि जे मनोरंजन तुम्हाला बेसावध करतं, जे बेसावध मनोरंजन तुम्हाला मग व्यवस्थेच्या गुलामीत टाकतं, व्यवस्थेकडे वर्गण्यासाठी पाठवतं, अशा प्रकारचं मनोरंजन, हे सवंग मनोरंजन, हे आपल्या हिताचं नाही आहे. एका जबाबदार माणसाची जयंती आपण साजरी करतो आहोत. एका विश्वविख्यात क्रांती विचाराची जयंती आपण साजरी करतो आहोत. भावंडांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर जसे व्हॉट इन्स्ट्रक्ट मी, आय मुजेस मी असं म्हणाले होते, त्या प्रकारेच बाबासाहेबांना, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, बाबासाहेब हा अत्यंत चारित्र्य संपन्न महामानव होता. कुठल्याही प्रकारचं व्यसन आपल्या या महानायकाला नव्हतं. सुपारीचं खाण नाही, पान तंबाखू नाही, सिगरेट नाही, बिडी नाही, दारू नाही, कुठल्याही प्रकारचं व्यसन या माणसाला नव्हतं, या महामानवाला नव्हतं. 2 दरारे त्यांचे होते. एक दरारा त्यांच्या चारित्र्याचा होता. माणसं सारी वचकून वागत असत त्यांना. बाबासाहेब बोलतच नसत. त्यांचं हे चारित्र्य बोलत असे, त्यांचं हे शील बोलत असे. या शीलानं त्यांच्या शब्दांना एक कॉन्फिडन्स दिला होता, एक प्रचंड अशा प्रकारचा दृढ विश्वास दिला होता. हा दृढ विश्वास
हा कॉन्फिडन्स त्यांच्या चारित्र्यानं, त्यांच्या निर्व्यसनीपणानं त्यांना दिला होता. त्यांना तो अधिकार होता. आणि दुसरा दरारा त्यांचा कसा होता? बाबासाहेब आंबेडकर परमज्ञानी होते. परमज्ञानी हे शब्द आपण सॉक्रेटिसला लावतो. परमज्ञानी शब्द आपण बुद्धाला लावतो. परमज्ञानी शब्द आपण बाबासाहेबांना लावतो. जगाच्या पाठीवर असे परमज्ञानी फार कमी आहेत. आणि या परमज्ञानांच्या संदर्भात आपण बोलतो त्यावेळेला आपली जबाबदारी मोठी होऊन जाते. भावंडांनो, बाबासाहेब आंबेडकर हे कसे होते? त्यांच्या ज्ञानाचा दरारा होता. कसा दरारा होता? अजूनही आपल्याला मी हे सांगतो की त्यांच्या पुतळ्याकडे सुद्धा जेव्हा माणसं पाहतात ना, त्यावेळेला भयभीत होतात. या पुतळ्याचीही भीती आहे बाबासाहेबांच्या. पुतळ्या तोडण्याचं तुम्हाला कारण इथे लक्षात घेता येईल. बाबासाहेबांचा पुतळा का तोडतात माणसं? ही भयभीत माणसं, ही घाबरलेली माणसं. तर ही माणसं बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानालाच घाबरत नाहीत, बाबासाहेबांच्या महाप्रज्ञेलाच घाबरत नाहीत, तर बाबासाहेबांच्या पुतळ्यालाही घाबरतात. हा पुतळा एखाद्या वेळेला जिवंत होईल. तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांचे पुतळे हे कुठले सिमेंट कॉन्क्रीटचे आणि याचे त्याचे नव्हेत, तांब्या पितळेचे नव्हेत. हे पुतळे तत्वज्ञानाचे आहेत. हे पुतळे निर्धाराचे आहेत. हे पुतळे संकल्पांची आहेत. आणि तुम्ही जर या पुतळ्यांना कान लावला, त्यांच्या ओठांना कान लावला, त्यांच्या तोंडाला कान लावला, तर हे पुतळे बोलतायत असं तुम्हाला दिसतं. हे पुतळे बोलतील. हे पुतळे बोलतायत. हे पुतळे क्रांती शिकवित आहेत. क्रांतीचे सगळे पाठ देत आहेत समाजाला. जे ऐकतात, ज्यांना ऐकायला जातं ना, त्यांच्या हे लक्षात येतं की हे पुतळे बोलतायत. हे पुतळे आग वाटतायत. आपण जर त्या पुतळ्यांच्या पुढे उभं राहिलो ओंजळ अशी घेऊन, तर आपल्या ओंजळीमध्ये हे पुतळे आग ओततील. आपल्या ओंजळीमध्ये हे पुतळे उजेड ओततील. आपल्या ओंजळीमध्ये ही पुतळे नवी स्वप्ने ओततील. नवे भविष्य या भारताचं, नवी लोकशाही, नवं संविधान आपल्या ओंजळीमध्ये ओततील असं या लोकांना वाटतं. बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनाही असंच वाटतं. आणि बाबासाहेबांना जे मानत नाहीत त्यांनाही या पुतळ्यांची भाषा ऐकू जाते. आणि हे लोक बाबासाहेबांचे पुतळे तोडतात, कारण त्यांना वाटतं की हे पुतळे एक दिवस आपल्याला तोडतील. भावंडांनो, बाबासाहेबांचा असा दरारा होता. बाबासाहेबांचा दरारा आणखी कसा होता? बाबासाहेब हे म्हणाले होते बरं का, माझ्या विचारामागे माझं जे चिंतन आहे, मी जे सत्य सांगतो त्या सत्यामागे माझे इतके कष्ट आणि इतका घाम उभा आहे, इतकी मेहनत उभी आहे की मी जे सत्य सांगतो ते सत्य खोटं आहे असं ठरवण्याची प्राज्ञा जगातल्या कोणत्याही ईश्वराची नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर हे ज्या निर्धारानं बोलतात, बाबासाहेब आंबेडकर ज्या विश्वासाने हे बोलतात, सत्य त्यांच्या मुखातून ज्या विश्वासानं बोलतायत, सत्याला जी ताकद प्राप्त झाली आहे, सत्याला ही शक्ती बाबासाहेबांनी जी प्राप्त करून दिलेली आहे, जगाच्या पाठीवर असे विचारवंत फार कमी आहेत. असे तत्त्वज्ञानी फार कमी आहेत ज्यांनी आपल्या सत्यांना असत्यांचा पराभव करण्याची उदंड ताकद दिलेली आहे. आणि या सत्याचा पराभव करण्याची ताकद जगातल्या कोणत्याही असत्यांमध्ये नाही आहे. बाबासाहेबांचं सत्य असं आहे की कोणतंही तत्त्वज्ञान, कोणताही ईश्वर, कोणताही प्रेषित, कोणताही अवतार, या कोणाही मध्ये ही ताकद नाही बाबासाहेबांच्या सत्यावरला
चा पराभव करायची, या सत्याला अप्रस्तुत ठरवायची, खोटं ठरवायची, असत्य ठरवायची कोणाचीही ताकद नाही आहे असं आपल्याला दिसेल. आणि म्हणून भावंडांनो, बाबासाहेबांची जयंती म्हणजे उजेडाची जयंती. बाबासाहेबांची जयंती म्हणजे नव्या पहाटेची जयंती. बाबासाहेबांची जयंती म्हणजे नव्या विश्वासाची जयंती. भावंडांनो, आपण मागल्या वर्षभर काय केलं त्याचा हिशेब प्रत्येक माणसानं बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी या जयंतीला दिला पाहिजे. आणि पुढच्या वर्षभरात आम्ही काय करणार आहोत त्याचा आराखडा या जयंतीला सादर केला पाहिजे. या जयंतीच्या आरशात आपलं कर्तृत्व आपण पाहिलं पाहिजे, आपला प्रामाणिकपणा आपण बघितला पाहिजे, आपल्या निष्ठा आपण बघितल्या पाहिजेत. आपण जो विचार करतो, आपण जे काम करतो त्याचं मोल या जयंतीच्या आरशात आपल्याला पाहता आलं पाहिजे. जयंती साजरी करणे म्हणजे आपण मागल्या वर्षात, मागल्या काळात काय काय बरोबर केलं, काय काय चुकलो, आपण आपल्या वागणुकीत काय काय त्रुटी होत्या, आपण जे काम करीत होतो त्याच्यात काय उणीवा होत्या, याची सगळी शहानिशा करण्याचा दिवस म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीचा दिवस. भावंडांनो, आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही पुढच्या वर्षभर काय करणार आहोत त्याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि जयंतीच्या दिवशी त्याचे आपण आपण त्याचे आराखडे या जयंतीला सादर केले पाहिजेत. त्याच्या विषयपत्रिका, त्याचे अजेंडे आपण जयंतीला सादर केले पाहिजे. आणि पुढच्या वर्षभर आपण त्या आपल्या प्रबंधाच्या, आपण संकल्पाच्या मागे धावत राहिलो पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे जशी क्रांतीची जयंती आहे तशी संकल्पाची जयंती आहे. हा संकल्प दिवस आहे, हा निर्धार दिवस आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. भावंडांनो, एक गोष्ट आपण या भोवतीच्या वातावरणामध्ये कायम लक्षात ठेवायची आहे. आपण रंग उधळला, आपण मनोरंजन केलं, DJ लावला, काय परिणाम होतो तर पर्यावरणाची हानी होते. पर्यावरण आसन्न मरण होतं. पर्यावरणामध्ये प्रदूषण निर्माण होतं. हे सगळंच आपलं म्हणजे वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे. अशा प्रकारची प्रदूषणं, ज्या प्रकारे माणसं जयंती साजरी करतात DJ लावून आणि जोरजोरानं कल्ला करून, या प्रदूषणामुळे अशा प्रकारचं पर्यावरणाचं प्रदूषण होतं. आणि ह्या पद्धतीनं आपण केवळ रंजनाला महत्त्व दिलं, या पद्धतीनं आपण केवळ मनोरंजनाला महत्त्व दिलं आणि बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाचा विचार आपण बाजूला सारला. तो आपल्या डोक्यातही आला नाही जयंती साजरी करताना. तर मग लोकांच्या मनामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, वैचारिक प्रदूषण निर्माण होतं, बौद्धिक प्रदूषण निर्माण होतं. हे बौद्धिक प्रदूषण आणि ज्याला आपण पर्यावरणीय प्रदूषण म्हणतो, या दोन्ही गोष्टी तुम्हाला एका अर्थानं निरर्थक करीत असतात. आपल्याला एका अर्थानं निराशय करीत असतात, निर्गुण निराकार करीत असतात. आपलं हे संपूर्ण अस्तित्वच एका अर्थानं निरर्थक करीत असतात. भावंडांनो, आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. बाबासाहेबांना आपण चाहतो आहोत. आपण मगाशी बघितलं की केवळ आपणच चाहतो आहोत बाबासाहेबांना, असं नाही आहे. बाबासाहेब आपल्यालाच केवळ आदरणीय आहेत असं नाही आहे. देशातल्या लोकांना, जगातल्या सगळ्याच लोकांना बाबासाहेब आदरणीय वाटायला लागलेले आहेत. बाबासाहेबांची जयंती करताना आपल्यावरती फार मोठी जबाबदारी येते. रंजन असू नये, गाणे असू नयेत असा त्याचा अर्थ नाही आहे. पण या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानापाशी पोचतात का?
बाबासाहेबांच्या गांभीर्यापाशी पोचतात का, याचा विचार आपण केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं बरं का. आणि म्हणून मी आपल्याला एक सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती जी आहे ती, आपला विषय जो आहे तो विषय आपण थोडासा शेवटी मांडू की क्रांतीचं नियोजन, व्यवस्थांतराचं नियोजन, युगांतराचं नियोजन, असं प्लॅनिंग बाबासाहेबांच्या जयंतीचं हे पर्व, बाबासाहेबांच्या जयंतीचा हा कार्यक्रम, बाबासाहेबांची जयंती हा एका अर्थानं युगांतराच्या नियोजनाचा कार्यक्रम आहे. ते युगांतराच्या नियोजनाचं पर्व आहे. हे आपण गंभीरपणेच केलं पाहिजे. बाबासाहेबांची जयंती विचारवंतांची जयंती झाली पाहिजे, कर्मवीरांची जयंती झाली पाहिजे. अशा जयंत्या ठिकठिकाणी साजऱ्या होतात. 18 तास अभ्यास करण्याचे उपक्रम राबवले जातात, परीक्षा घेतल्या जातात बाबासाहेबांच्या ग्रंथांच्या. हे सगळं झालं पाहिजे. आणि या सगळ्यातून बाबासाहेबांना अभिप्रेत अशा प्रकारचा माणूस, बाबासाहेबांना अभिप्रेत अशा प्रकारचं मन, क्रांती मन, संविधान राष्ट्राला पेलू शकणारं मन, क्रांतीचं फिरलेलं चक्र पूर्ण फिरवू शकणारं मन, संविधानातील आपल्या सगळ्या हक्कांसाठी लढाई करायला पुढे येणारं मन, संघर्षशील मन, एकत्रित होणारं मन निर्माण झालं पाहिजे. अशा प्रकारचं निर्माण झालेलं मन, असं मला स्वतःला वाटतं की हे भविष्याचं नियोजन आहे. भावंडांनो, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करीत असताना आपण हे पथ्य पाळलं पाहिजे. आपण ज्या माणसाची जयंती साजरी करतो तो मनुष्य 18 तास अभ्यास करीत होता हे आपल्याला माहीत आहे. तो मनुष्य खिशामध्ये पावाचे तुकडे ठेवायचा हे आपल्याला माहीत आहे. परिस्थिती अत्यंत बिकट होती लंडनमध्ये, अमेरिकेमध्ये, हे आपल्याला माहीत आहे. पण या सगळ्या अडचणी सहन करून, त्या अडचणींवरती मात करून बाबासाहेबांनी जो अभ्यास केला तो अभ्यास विलक्षणच आहे बरं का. म्हणजे या सगळ्या अभ्यासातून जगातले सगळे तत्त्वज्ञ त्यांनी वाचले आणि या अभ्यासातून आपल्याला एक महातत्त्वज्ञ त्यांनी निर्माण केला. एका ठिकाणी मी असं म्हटलं होतं की बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात गेले. पुस्तकं ज्या ग्रंथालयामध्ये आहेत, जगाच्या पाठीवरची अशा ग्रंथालयात बाबासाहेब गेले आणि बाहेर पडले तेव्हा लोकांना दिसलं की एक ग्रंथालयच बाहेर पडलं आहे, आंबेडकर नावाचं, बाबासाहेब नावाचं. एक ग्रंथांचा महावृक्ष, अंतरिक्षा एवढा वृक्ष बाहेर पडला आहे बाबासाहेबांच्या रूपानं. बाबासाहेब आंबेडकर एका झाडाच्या रूपात दिसले आणि या झाडाला सगळी पुस्तकं लागलेली आहेत. विचारच विचार फुलले आहेत या झाडावरती. क्रांतीच्या ठिणग्या, क्रांतीच्या ज्वाला फुलल्या आहेत या वृक्षावरती, महावृक्षावरती. असं लोकांनी पाहिलं. बाबासाहेब आंबेडकर कोलंबियामध्ये गेले होते तेव्हा काय म्हणाले होते की इथं मी आलो आणि मला हा प्रत्यय पहिल्यांदा इथं आला की मी स्वतंत्रपणे विचार करू शकतो. भावंडांनो, स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते, पण माणसं ही क्षमता लक्षात घेतही नाहीत आणि वाढवितही नाही आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती ही स्वतंत्र विचार करणाऱ्या एका क्रांतिकारकाची जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती स्वातंत्र्याची जयंती आहे, स्वातंत्र्य या संकल्पनेची जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती ही न्यायाच्या तत्वाची जयंती आहे, समन्यायाची.
सममूल्यत्वाची जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती ही वन मॅन वन व्हॅल्यू या मूल्याची जयंती आहे. तुम्हाला एक सांगतो भावंडांना, हात जोडून सांगतो तुम्हाला, बाबासाहेबांची जयंती ही व्यवस्थेच्या लोकांना वाटतं ती विकृत व्हावी. ही जयंती करणारे लोक बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाच्या गाभ्याला भिडू नयेत असं त्यांना वाटतं. भावंडांनो, त्यांना मदत करू नये. आपण बाबासाहेबांची जयंती तत्वज्ञान जयंती म्हणूनच साजरी केली पाहिजे. कसं तत्वज्ञान? माणसाच्या स्वातंत्र्याचं आड जे येतं, माणसाच्या मुक्तीच्या आड जे येतं ते तत्वज्ञान असोत, ग्रंथ असोत, धर्मग्रंथ असोत. बाबासाहेब ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये म्हणतात, जाळून टाका, डिस्ट्रॉय द शास्त्राज. हे सगळे शास्त्र नष्ट करा, उद्ध्वस्त करा. हा केवढा मोठा वसा आहे. भावंडांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, असा वसा आपण पत्करला पाहिजे. हे बंडखोरीचं निशाण आपण आपल्या मस्तकाला बांधलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान आपण आपल्या मस्तकाला बांधलं पाहिजे. केवळ मस्तकाला बांधणं नाही, मस्तकात ते नेलं पाहिजे. आपलं मस्तक 22 प्रतिज्ञा झालं पाहिजे. आपलं काळीज करुणा झालं पाहिजे. आपलं जीवन हे आंबेडकरमय झालं पाहिजे. असं जर होत नसेल तर बाबासाहेब आंबेडकर एका वेगळ्या संदर्भात काय म्हणाले होते? सॉरी आय एम नॉट बी विथ यू. मी तुमच्या सोबत असणार नाही. आय विल नॉट बी विथ यू बिकॉज आय हॅव डिसाइडेड टू चेंज. मी या व्यवस्थेला बदलण्याचा विडा उचललेला आहे. 40 वर्ष मी या व्यवस्थेच्या या डोंगरावरती डोकं फोडून घेतो आहे, मस्तक फोडून घेतो आहे, एकाकीपणे फोडून घेतो आहे. आता बाबासाहेब नाहीत भावंडांनो. त्यांचं तत्वज्ञान एकाकी ठेवू नका. एकाकीपणे बाबासाहेबांनी त्या डोंगरावरती आपलं मस्तक फोडून घेतलं, पण त्यांच्या तत्वज्ञानाचं मस्तक आता फोडलं जाणार नाही व्यवस्थेकडून. याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण बदलण्याचा, वी हॅव डिसाइडेड टू चेंज, बदलण्याचा वसा पत्करला पाहिजे. हा गंभीर वसा आहे. हा युगांतरकारी अशा प्रकारचा वसा आहे, बुद्धिवादी वसा आहे, विज्ञाननिष्ठ वसा आहे. तो वसा आपण पत्करा. मला आपल्याला एवढंच काळजीपूर्वक आणि कळकळीनं सांगायचं आहे की आपण बाबासाहेबांचे अनुयायी ठरा, त्यांच्या तत्वज्ञानाचे अनुयायी ठरा. त्यांचं तत्वज्ञान कोणालाही विकृत करू देऊ नका. त्यांचं तत्वज्ञान आपल्या मस्तकात भरा आणि आपली मस्तकं भविष्याच्या वाटेवर चालायला लागा. ही मस्तकं घेऊन भविष्याच्या वाटेवर चालायला लागा. बाबासाहेबांची जयंती ह्याच्यापेक्षा अधिक चांगली कोणालाही करता येणार नाही. बाबासाहेबांचं तत्वज्ञान हे लोकांच्या विजलेल्या मनांमध्ये, लोकांच्या विकृत मनांमध्ये, ज्या लोकांना हे तत्वज्ञान अडचणीचं आहे त्या लोकांच्या मनामध्ये हे तत्वज्ञान भरण्याची प्रक्रिया ही अत्यंत कठीण अशा प्रकारची पण आवश्यक अशा प्रकारची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला आपण हात घालावा. हा हात घालणे, या प्रकारे स्वतःच्या आयुष्याला आकार देणे, स्वतःच्या आयुष्याला एका अर्थानं घडवणे, हे जर आपण केलं तर आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करू शकलो असा त्याचा अर्थ होईल. आपण बाबासाहेबांची जयंती अशा प्रकारे साजरी करावी, अशा प्रकारची कळकळीची विनंती आपल्याला करतो. सगळ्या बांधवांना करतो, सगळ्या जगातल्या लोकांना करतो. जय जयकार पुरेसा नाही, तत्वज्ञानाचा अंगीकार झाला पाहिजे. स्मरण पुरेसं नाही, तत्वज्ञानाचं नियोजन, तत्वज्ञानाची रचना, तत्वज्ञानाचं प्रात्यक्षिकीकरण हे झालं पाहिजे.
सोप्या गोष्टी तर कोणीही करतात, कठीण गोष्टी पण ज्या आवश्यक आहे त्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. भावंडांनो, आपण त्या हातात घ्या. तिथं आपली 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 सगळी शक्ती, आपली बौद्धिक पराक्रम, बौद्धिक कुवत, तिथं बौद्धिक क्षमता तिथं पणाला लावा. हे आपण करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि या व्याख्यानमालेच्या सप्ताहाचा समारोप झाला असं जाहीर करतो आणि या महामंडळाला धन्यवाद देतो. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भारत, जय संविधान, जय भीम. झालं खूप.